स्वराज्याचे धाकले धनी शंभूराजे यांच्या जन्मस्थळाला आपण आज भेट देणार आहोत. अर्थातच किल्ले पुरंदर. तर चला मग. आता आपण आहोत गड पायथ्याला. या ठिकाणी शेतमळा या नावाने एक हॉटेल आहे. गडाला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकासाठी अल्प दरात चहा, नाश्ता, जेवण याची उत्तम सोय या ठिकाणी आहे. पुरंदर म्हणजे इंद्र. या गडाचे पौराणिक नाव इंद्रनील पर्वत असे आहे. घाट मार्ग जात असताना आपल्याला वेगवेगळी वनस्पती, रानफुले याची झाडे आपले मन मोहून टाकतात. हा गड सध्या भारतीय सैन्य दलाच्या ताब्यात असल्यामुळे आपण गडावर जाताना आपले आधार कार्ड व कोरोना लस संबंधी पुरावा घेऊनच आपल्याला गडावर प्रवेश दिला जातो. त्यामुळे लक्षात असू द्या की गडावर जाताना आपले आधार कार्ड सोबत असू द्यावे. बरोबर 1000 मावळे होते. खानाने पहिले वज्रगड घेतला व 5000 पठाणांसह बाले किल्ल्यावर स्वारी केली. मुरारबाजींनी 700 मावळ्यांसह खानास कडवी झुंज दिली. मुरारबाजी देशपांडे यांचे शौर्य पाहून खानाने त्यांना आपल्याकडे येण्यास सांगितले. मुरारबाजींनी उत्तर दिले, मी शिवरायांचा सरदार, तुझा कौल घेतो की काय, असे म्हणत ते खानावर वार करणार. तेवढ्यात खानाने 3 तीर मारून मुरारबाजींना घायाळ केले व लढता लढता अखेर मुरारबाजी पडले. जेव्हा महाराजांना हे वृत्त कळाले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाबाबत बोलणी सुरू केली. 11 जून 1665 साली इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला.
सगळा पुरंदराचा ट्रॅक आहे. किल्ल्यावर चढाई करत असताना लागतो तो जंगल पॅच. कुठे सोपा तर कुठे अवघड असा हा रस्ता आपणाला किल्ल्याच्या पहिल्या सर दरवाजाकडे घेऊन जातो. घसरडा रस्ता आहे. आपल्या पायात जर शूज असतील तर काढा, नाहीतर इथून घसरण्याची शक्यता आहे खाली. आपण जात आहोत किल्ल्याचा पहिला दरवाजा, सर दरवाजा. आपण पाहत आहात पुरंदर किल्ल्याचा पहिला दरवाजा, सर दरवाजा. आपण पाहत आहात हा किल्ल्याचा दुसरा दरवाजा, गणेश दरवाजा आहे. आजही हा खूप सुस्थितीत आहे. हा आहे गडाचा तिसरा आणि शेवटचा दरवाजा, दिल्ली दरवाजा. फायनली आपण गडावरती पोहोचलेलो आहोत. हा आहे बलाढ्य असा हत्ती बुरुज. याच्या बाजूला दिसतो तो शेंद्र्या बुरुज. या दोन्ही बुरुजावरून किल्ल्याच्या व किल्ल्या सभोवतालच्या परिसरावर अगदी बारीक नजर ठेवता येत असत. तसेच या बुरुजावरील जंग्या आजही सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या बुरुजाकडे बघून आपोआप तोंडातून शब्द निघतात. उचलली वेळीच तलवार, म्हणून रयतेचे रक्षण जाहले. तुमच्यामुळेच राजे आम्ही स्वराज्य पाहिले, स्वराज्य पाहिले, स्वराज्य पाहिले. जय शिवराय, जय शंभूराजे, जय शिवराय, जय शंभूराजे. प्रसाद होऊनी भवानी आईचा पुरंदरी, जणू प्रचंड दुर्ग जन्मला. दर्या नभामधून सप्तसागरामधून घोष शंभू शंभू येऊ लागला. कणखर तरी हळवा शुभास मान भासतो, मायभूमी ध्यास श्वास भगव्यासी मानतो. धर्मशील शौर्यपती आसनास छत्रपती, केसरी अतुल्य शोभतो. गडाचे 3 दरवाजे सर केल्यानंतर
केदारेश्वराच्या मंदिरापाशी आल्यानंतर मन मोहून टाकणारे आल्हाददायक वातावरण या ठिकाणी आहे. अंगाला झोंबणारा गार वारा हवा हवासा वाटतो. त्यामुळे गड चढून आलेला पूर्ण शीण निघून जातो व मन प्रफुल्लित होते. खूप आवडला आम्हाला किल्ला. खूप मस्त आहे. खूपच छान आहे. आपण ज्या ठिकाणी आहात हा किल्ला महाराष्ट्रात सर्वात उंच किल्ला आहे आणि माझ्यासाठी पहिला किल्ला आहे चढणारा. पहिलाच Best of घेतला luck, उंच. best. गडावर भारतीय सैन्य दलाने महिला व पुरुषांसाठी शौचालय उपलब्ध केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच आपणाला एक टुमदार वास्तू पाहायला मिळते. या वास्तूचा लोकार्पण सोहळा दिनांक 20 फेब्रुवारी 2021 रोजी संपन्न झाला. ही वास्तू म्हणजेच ऐतिहासिक गडकिल्ल्यांची छायाचित्रित माहिती सांगणारे असे हे संग्रहालय आहे. या संग्रहालयामध्ये आपणाला छत्रपती संभाजी महाराज यांचे देखणे स्मारक पाहावयास मिळते. या स्मारकाला भेट दिल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट आपल्या डोळ्यासमोर जिवंत होतो. तसेच या संग्रहालयामध्ये आजही सुस्थितीमध्ये अगदी जशास तशी मराठा धोप तलवार पाहावयास मिळते. गडावर आल्यानंतर प्रत्येकाने या संग्रहालयाला आवर्जून भेट द्यावी. तर फायनली आपला पुरंदर किल्ला पाहून झालेला आहे. मी माझ्या नजरेतून तुम्हाला पुरंदर किल्ला दाखवला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा आणि असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐतिहासिक माहिती पाहण्यासाठी स्वराज्य रक्षक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.